नमस्कार 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 ठाणेकरांनो, मी नागे गोसावी पुन्हा एकदा आपला माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। पुन्हा एकदा नवीन दिवस, नवीन व्हिडिओ, नवीन प्रोजेक्ट। बऱ्याच दिवसापासून थोडंसं माझ्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ जरा कमी प्रमाणात येत होते, कारण की डोंबिवलीला ऑफिस ओपन केलंय, इव्हन पुणे असेल, इगतपुरी असेल, सगळीकडे माझ्या कामाचा प्रवास चालू आहे आपल्या आशीर्वादामुळे। त्यामुळे ठाणेकरांसाठी थोडेसे प्रोजेक्ट जरा कमी पडतात, पण लवकरच आता नवरात्री उत्सव सुरू झालेले आहेत, पितृपक्ष संपलेले आहेत आणि आपण जर त्या शुभ मुहूर्तावर तिथं प्रॉपर्टी बघत असाल ठाण्यामध्ये 2 BHK 3 BHK लक्झरी सेगमेंट मधला, तर असा प्रोजेक्ट घेऊन पाचपाकडी येते। तुम्ही बघू शकता माझ्या मागे डेव्हलपरचं ऑफिस नवीनच झालेलं आहे। हा जो तुम्हाला रोड सरळ जातो, हा तुम्हाला ठाणे स्टेशनकडे जातो। एक 10 ते 15 मिनिटात तुम्ही ठाणे स्टेशनमध्ये पोहोचू शकता। 10 मिनिटं मॅक्झिमम तुम्ही ठाणे स्टेशनला पोहोचू शकता। अगदी समोर गेलात तुम्ही तर तुम्हाला नितीन कंपनीचा सिग्नल लागतो। तिकडे राईट साईडला तुम्हाला गेलात तर तुम्हाला विव्याना मॉल असेल, कोरम मॉल असेल, त्यानंतर तुम्हाला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे कनेक्टिव्हिटी आहे। तुम्हाला ज्युपिटर हॉस्पिटल असेल, तुम्हाला सिंगानिया स्कूल असेल, सगळ्याचा बँग ऑन पाचपाकडी येते प्रोजेक्ट आहे। अगदीच ठाणेकरांच्या मनातला जे ठाणेकरांची सत्ता जिथून सुरुवात होते, जे तुम्हाला सत्ता केंद्र ठाणेकरांचं ठाणे महानगरपालिका प्रोजेक्ट पासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती असा प्रोजेक्ट पाचपाकडी येते। आणि पाचपाकडीचा सगळ्यात मोठा यूएसपी पॉईंट या प्रोजेक्टचा हा आहे की आपण जर या लोकेशन मध्ये फिरत असाल पाचपाकडीच्या, जिथे बाकीचे डेव्हलपर तुम्हाला 20,000 25,000 रुपये रेट देतात पर स्क्वेअर फीट 2 BHK 3 BHK, तिथे तुम्हाला हा डेव्हलपर सगळ्यात कमी प्राइस घेऊन 18,500 रुपये 18,500 रुपये पर स्क्वेअर फीट। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सॅम्पल फ्लॅट डेव्हलपरनी बनवलेला, इतका सुंदर बनवलेला फ्लॅट आहे ना। आणि डेव्हलपरनी याच्या अगोदरची हिस्ट्री काय पूर्ण सविस्तर सांगतो। पहिला लोकेशन समजून घ्या, पाचपाकडी येते, अगदी ठाणे स्टेशन 10 मिनिटाच्या अंतरावरती। ईस्टर्न एक्सप्रेसवे तुम्ही मुंबईला कनेक्ट होऊ शकता, तुम्ही अगदी घोडबंद रोडला जाऊ शकता, पुण्याला जाऊ शकता, नाशिकला जाऊ शकता। अगदी हायवे टच बँग ऑन प्रोजेक्ट आहे, कुठे तुम्हाला आतमध्ये जायची गरज नाही। आता मला मी बाकीच्या गोष्टी सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा, एकदा बघा। जस्ट आता काही दिवसापूर्वी डेव्हलपरने सेल्स ऑफिस केलंय। तुम्हाला सेल्स ऑफिसच्या भव्यतेवरूनच कळेल की डेव्हलपरचं काम कसं आहे। एक मराठी डेव्हलपर खूप अभिमान वाटतो जेव्हा रिअल इस्टेटमध्ये मी काम करत असतो, की मला लोकांचं कौतुक करतात, नागेश सर तुम्ही मराठी माणूस आहात। तर मला त्या डेव्हलपरबद्दल अभिमान वाटतो की एक मराठी डेव्हलपर त्याने आपल्या कामाचा ठसा ऑलरेडी ठाण्यामध्ये उमटवलेला आहे। आणि तिचा डेव्हलपर त्यांच्या स्वप्नातला हाय राईज टावर तुम्ही बघू शकता। पहिल्यांदा कोणता पाचपाकडीमध्ये 57 फ्लोअरची बिल्डिंग येते, 57 फ्लोअरचा हाय राईज टावर डेव्हलपरच्या स्वप्नातला ड्रीम प्रोजेक्ट तुम्ही बघू शकता। बाल्कनी असलेले फ्लॅट आहे। तुम्हाला जर गणपतीचं मंदिर डेव्हलपमेंट दिले म्हणजे धार्मिक दृष्ट्या किती महत्त्वाचं आहे तुम्ही बघू शकता। एक मंदिर आहे आतमध्ये, तुम्हाला या साईडला कमर्शियल शॉप दिसतील, पार्किंग दिसेल। त्याशिवाय तुम्हाला 2 BHK 3 BHK कार्पेट मोठा पाहिजे, लक्झरी सेगमेंटमध्ये पाहिजे आणि पाचपाकडी सारख्या प्रोजेक्टमध्ये कमी प्राइसमध्ये, तर या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा। असा लक्झरी सेगमेंटमधला प्रोजेक्ट। आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये फ्लॅट दाखवतो। फ्लॅट बघा, तुम्हाला सॅम्पल फ्लॅट एवढा चांगला केला डेव्हलपरने, तुम्हाला विश्वास होणार नाही की एवढ्या दिवस बरेच लोक येत होते ना, ते बोलत होते नागेश सर की आम्हाला या प्रोजेक्ट होते आम्ही व्हिजिट करतो, पण आम्हाला सॅम्पल फ्लॅट नाहीये, पण आम्हाला सॅम्पल फ्लॅट बघायचा आहे। डेव्हलपरने इतका सुंदर सॅम्पल फ्लॅट बनवला आहे ना, तुम्ही बघायचा एकदा, तुम्ही नक्कीच त्या प्रेमात पडाल। 748 कार्पेट 2 BHK लेआउट बघा किती सुंदर मला डेव्हलपरने। लिव्हिंग रूमची साईज 10x20 आहे, बेडरूमची साईज 9x11 आहे, पूर्ण सबसिडी तिथे दिलेला आहे। पण तुम्हाला हा जो लेआउट असा दिला ना, तुम्ही बघू शकता तुम्हाला डेव्हलपर काय देतोय, कसा फ्लॅट देतोय, एकदा बघा। फ्लॅट दाखवण्यापूर्वी ना तुम्हाला काही गोष्टी मला सांगायच्या, तुम्ही 2 मिनिटं या, मला सांगतो। तुम्ही जर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत असाल ना, फेसबुकवरती फॉलो करत असाल ना, या प्रोजेक्टचा व्हिडिओ ना जानेवारीमध्ये केला होता। JCB मध्ये बसून मी व्हिडिओ केलेला आणि त्यावेळेला ना त्याचा हा जो रॉक लागलाय, दगड लागलाय, एवढं कठीण काम आहे ना, तुम्हाला सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा एखादा बिल्डर काम करायला घेतो ना, बऱ्याच लोकांच्या मनात तसे संभ्रमावस्था होते की प्रोजेक्ट डिलिव्हर का होत नाहीये, डेव्हलपरचं म्हणजे काम वरती का येत नाहीये, अंडर कन्स्ट्रक्शन काम आहे। आणि ते लोक निगेटिव्हिटी वाईब्स मार्केटमध्ये पसरवायला लागतात की डेव्हलपरचा फंडिंगचा प्रॉब्लेम आहे, डेव्हलपर काम करणार नाही, डेव्हलपर विश्वास नाही। पण असं काय नाही, या डेव्हलपरचं काम आहे ना, मी गेले 1.5 वर्षापासून या प्रोजेक्टचा व्हिडिओ करतोय। हा जो दगड लागला ना, हार्ड रॉक लागला ना, खूप वेळ लागतो प्लिंथ यायला, पायलीचं काम पूर्ण करायला। त्या डेव्हलपरने एवढं म्हणजे या प्रोजेक्टमध्ये जीव ओतलाय। तुम्ही बघाल ना की या पूर्ण क्वालिटी कन्स्ट्रक्शन क्वालिटी काय असते ना, तुम्हाला दिसेल। एवढा मोठा दगड लागला असून ना, म्हणजे हा दगड आहे ना, तुम्हाला कोकण एक्सप्रेसच्या वेळेला जेव्हा काम चालू असताना दगड लागलेला, तसाच दगड तुम्हाला इथं प्रोजेक्टमध्ये लागलाय। पण डेव्हलपरने कुठेच काम थांबवलं नाही, 2 वर्ष फक्त हा दगड काढण्यात गेला आणि आता फुटिंगचं पायलिंगचं काम झालेलं आहे, प्लिंथ लेवलला काम आलेलं आहे। मला खूप मराठी हा माणूस म्हणून अभिमान वाटतो जेव्हा एखादा मराठी डेव्हलपर आपल्या कामाचा जो भरारी आहे तो घेत असताना, त्या स्वप्नातला प्रोजेक्ट डिलिव्हर करत असताना जेव्हा त्याला हा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे तो माघार घेत नाही आणि तो वेळेत आपलं कामातून काम लोकांना दाखवत असतो। तर मला अभिमान वाटतो की हे जे काम आहे, एखादा डेव्हलपर अर्धवट सोडून गेला असता, पण नाही, 2 वर्ष फक्त दगड काढायला लागलेत। म्हणजे विचार करा, 57 फ्लोअरचा टावर याचं काम कसं असेल। बाल्कनी मिळते तुम्हाला,
हा जो तुम्ही 2 BHK बघताय सॅम्पल फ्लॅट, इथं मी ऑलरेडी पहिला खूप सारे व्हिजिट केल्या लोकांच्या, पण लोकांचा एकच प्रॉब्लेम होता, लोकांना फ्लॅट नव्हता बघायला मिळत. पण आता डेव्हलपरने असा फ्लॅट बनवला ना, तुम्ही बघतात क्षणी तुम्हाला प्रेमात पडाल. या साईडला किचन बघा, डबल साईड प्लॅटफॉर्म किचन दिलेलं आहे, त्याला युटिलिटी स्पेस वॉशिंग मशीनसाठी वेगळा एरिया दिलेला आहे. 748चा कार्पेट आहे 2 BHK, 748, 750चा कार्पेट 2 BHK. लिव्हिंगचा हॉल बघा, एवढा मोठा स्पेशियस हॉल आहे लिव्हिंगचा हॉल. 748 कार्पेट आहे, हा तुमचा फर्स्ट बेडरूम, त्याला वॉर्डरोबचा स्पेस वेगळा दिलेला आहे. या साईडला कॉमन वॉशरूम तुम्ही बघू शकता, हा तुमचा मास्टर बेडरूम आणि त्यालाही तुम्हाला अटॅच टॉयलेट दिलेलं आहे मास्टर बेडरूमला, त्यालाही तुम्हाला बाल्कनी दिलेली मास्टर बेडरूमला. 748, 750चा 2 BHK फ्लॅट मिळतोय, तेही तुम्हाला 1,35,00,000 प्लस टॅक्सेस. 3 BHK बघतायत 856 पासून 1166 पर्यंत 4 वेगवेगळे व्हेरिएशन आहेत. 3 BHK ची प्राइस 1,55,00,000 प्लस टॅक्सेस पासून 2,10,00,000 पर्यंत वेगवेगळे 3 BHK. यामध्ये 4 व्हेरियंट 3 BHK, 856 कार्पेट पासून 1166 कार्पेट. आता तुम्हाला सांगतोय मी या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला 3 ते 4 वर्षामध्ये पजेशन आहे. 2027चा रेरा आहे. तुम्ही जर पाचपाकाडी सारख्या TMC मध्ये या प्रोजेक्ट व्हिजिट ठाणे लोकेशनला जर प्रॉपर्टी बघणार असाल तर या प्रोजेक्टला व्हिजिट करा. एक असा डेव्हलपर ज्यांनी एवढं कामाचा जो स्ट्रगल आहे तुम्हाला दिसेल. तुम्ही 1 वर्ष 1.5 वर्ष अगोदर इथे आलेला असाल, तुम्हाला दिसलं असेल काम काय होतं आणि आज काम काय लेवलला आहे. आता जेव्हा स्लॅब पडायला लागते तेव्हा काम फास्ट होऊन जाईल, काम वरती चढेल. तर असा प्रोजेक्ट पाचपाकाडी येते, ठाणे महानगरपालिकेच्या जवळ आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी नागरिक गोसावी तुमच्याकडून कोणताही ब्रोकरेज येत नाही, तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप अँड ड्रॉप देतो. मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातला 2 BHK 3 BHK अशा लक्झरी सेगमेंट मधल्या प्रोजेक्टमध्ये बुक करा. थँक्यू सो मच, धन्यवाद.